मी साक्षी. आज मी आणि माझी मैत्रीण अमृता भगवतीला जातो. तर आम्ही स्टँडवरनं चालायला सुरुवात केली, कारण आम्हाला चालतच भगवतीला जायचं होतं. तर इथून फायनली आम्ही शिवसृष्टीला पोचलो आणि मला पहिल्यांदा बाजीप्रभू दिसले आणि नंतर माझे महाराज दिसले. तर तिथून आम्ही किल्ल्याजवळ आलो. किल्ल्यात एंट्रीज करताना महाराजांचं परत दर्शन झालं आणि किल्ल्याला बाहेरूनच इतकं छान आकर्षक बनवलेलं आहे की आतमध्ये जाण्याची उत्सुकता वेगळीच असते. तर इकडे दुकानंसुद्धा होती, कारण नवरात्र आहे ना, तर नवरात्रात इथे दुकानं लागतातच आणि गर्दीसुद्धा खूप असते. तर मग आम्ही मंदिरात एंट्री केली. जर तुम्ही कधी रत्नागिरीला आलात तर आमच्या भगवती मंदिराला नक्की भेट द्या. हे मंदिर इतकं छान सुंदर आहे ना की तुम्हाला हे पाहून खूप भारी वाटेल. आणि मग मी दर्शन घेतलं आणि किल्ला पाहायला निघाले. किल्ल्यावरून समुद्र तर खूपच भारी दिसतो, अगदी जवळ असल्यासारखाच. आणि यानंतर मी आणि अमृताने या नॅचरल वातावरणामध्ये फोटोज आणि व्हिडिओ शूट केले. आणि मग आम्ही इथून मांडवीला जायला निघालो. आम्ही चालतच मांडवीला आलो आणि इथल्या देवीचं दर्शन घेतलं. आणि मग पुढे मांडवी बीचला मी फोटो काढायला गेले, कारण आजचं वातावरण इतकं छान होतं की फोटोज आणि व्हिडिओज खूप मस्तच येत होते. त्यानंतर दीदी रत्नागिरीत आलीच होती, तिने कॉल केला आणि मग आम्ही घरी जायला निघालो. तर मित्रांनो, कसा वाटला माझा आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.